संचय 1.5 कृती पूर्ण करा. याच्यामध्ये एक शाब्दिक समीकरण दिलं आहे तुम्हाला. म्हणजे इथून ते इथपर्यंत म्हणजे हा बॉक्स मी आयत आहे आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहे. नंतर माझे क्षेत्रफळ व परिमिती काढायची. म्हणजे एका ह्या बॉक्सवरून तुम्हाला काय करायचं आहे, समीकरण तयार करायचं आहे. मग ते कसं, आता हे काही तुमच्या पुस्तकात दिलं नाही पण मी दिलं आहे. मग आता ए बी सी डी हे काय दिलं आहे मी तिथे लिहिलं आहे. म्हणजे चौकोन आयत मानले, म्हणजे आयत मानले कसे, मग चौकोन बरोबर ए बी सी डी हा आयत आहे. हा आयत आहे बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पहिले सी डी समांतर ए बी, मग सी डी समांतर सी आणि डी समांतर, म्हणजे सी डी समांतर ए बी. मग इथे सी डी समांतर ए बी लिहिलं. आता सी डीची किंमत काय आहे, एक्स प्लस इथे सी डीची किंमत ही आहे. मग एक्स प्लस 4 बरोबर ए बीची किंमत काय आहे, 2y. मग इथे लिहिलं 2y. आता हे समीकरण बरोबर आहे का नाही, कारण की इथे एक्स आहे आणि इथे वाय आलं पाहिजे, तर इथे 4 आहे. मग समीकरण कसं होईल तयार, एक्स प्लस 2y बरोबर हे प्लस तिकडे आल्यावर काय होतील मायनस, म्हणजे समीकरण नंबर 1 झालं. समीकरण 1 नंबर. आता नंतर दुसरं समीकरण तयार करणं. मग दुसरं समीकरण आता इथे कसं घेतलं होतं, सी डी बरोबर ए बी. आता इथे काय घ्यायचं आहे, बी सी बरोबर ए डी. मग आता इथे लिहिलं बी सी बरोबर ए डी. मग इथे बी सी बरोबर ए डी लिहिलं. आता बी सीची किंमत काय आहे, बी सीची किंमत 4x - y बरोबर ए डीची किंमत काय आहे, 2x. हे ए डीची किंमत 2x प्लस y बरोबर y प्लस 8. आता हे समीकरण आपल्याला काय करायचं आहे, बरोबर लिहायचं. म्हणजे 4x जसेच तसे मायनस वायच्या ठिकाणी इथे काय करायचं आपल्याला, 2 लिहायचे. म्हणजे इथे 2x, इथे काय येईन 2x, इथे 2x आले मायनस वाय डबल, हे इकडे आल्यावर काय होतील मायनस, आणि 8 काय जसेच्या तसे लिहिले. आता खाली कसं समीकरण तयार होईल, हे 2x जसेच तसे इकडे येईन, प्लस मायनस होते तर प्लस झाले. नंतर 2 मायनस हे 4x मधून 2x मायनस झाले, इथे 2x आले बरोबर. इथे 2 मायनस काय झाले प्लस, मग इथे 2y बरोबर 8 जसेच्या तसे समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 तयार झालं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2चा एक चल आणि एक सहगुणक समान आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 आणि समीकरण 2ची काय करायची, वजाबाकी करायची. मग आता वजाबाकी करत असताना पहिलं समीकरण लिहू, म्हणजे दुसरं समीकरण 2x - 2y बरोबर 8. नंतर पहिलं समीकरण x प्लस 2y, इथे 2y बरोबर -4 लिहिलं. आता याची काय करायची बेरीज. 2 मधून 1 गेला, किती उत्तर येतं, फक्त x बरोबर 2y काय होतील कट. आता इथे मायनस येते, इथे काय होईल प्लस. मग 4 आणि 8 किती होता 12, म्हणजे x बरोबर किती किंमत आली 12. आता एक्सची किंमत निघली. आता वायची बाकी. मग आता वायची किंमत काढायसाठी एक्स बरोबर 12 ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवता, आता समीकरण 1 मध्ये. समीकरण 1 काय इकडे, समीकरण 1 x प्लस 2y बरोबर -4. मग समीकरण लिहून घ्यायचं, x - 2y बरोबर -4 लिहिलं. आता याच्यामध्ये एक्सची किंमत टाकायची. एक्सची किंमत काय आहे 12 -2y जसं तसं बरोबर -4 बी जसं तसं. आता -2y बाहेर काढायचे. -2y बरोबर -4 -12, म्हणजे हे -4 जसं तसं नाही प्लस होते, ते इथे आल्यावर 12 मायनस झाले. मग आता खालती -2y बरोबर, आता मायनस काय होईल प्लस, म्हणजे 4 आणि 12 किती होता 16. मग काय कशा चिन्ह लागेल मायनसचं, मग -2y. इथे आता परत 2y बाहेर काढायचे. नाही, मी इथे परत y बाहेर काढायचा बरोबर -16 भागेला -2 हे भागेला येऊन जाते. बे बॅटी 16 मायनस काय होती कट, म्हणजे वायची किंमत किती आली 8. आता ही एक्सची आणि वायची किंमत निघाली. आता पहिले आपल्याला काय करणे, लांबी काढणे. मग इथे लांबी बरोबर, आता आपली लांबी काय इथे
लांबी बरोबर लांबी काय आपली बी आणि सी. मग आता इथे लिहायचं लांबी बरोबर बी सी. आता बी सी लांबी लिहिली. आता बी सीची किंमत काय येते 4x - y. मग इथे 4x - y लिहिलं लांबी. आता याच्यामध्ये एक्सच्या किमती आणि वायच्या किमती टाकायच्या, म्हणजे 4 जसं तसं बाहेर ब्रॅकेटमध्ये एक्सची किंमत काय आहे, एक्सची किंमत 12 ब्रॅकेट कंप्लीट मायनस वायची किंमत काय आहे 8 लिहिली. मग आता इथे 12 चोक 48. मग इथे किती आला 48 मायनस हे 8 जसे तसे 48मधून 8 मायनस झाले किती उत्तर येतं 40. म्हणजे याची लांबी किती आली 40. आता काय करायची रुंदी. मग इथे आता रुंदी. मग रुंदी काय येते, रुंदी काय घेतली आपण ना ए आणि बी. ए आणि बी याची काय आहे रुंदी. मग इथे ए आणि बी इथे ए बी लिहू. ए बीची रुंदी काय आहे 2y. ए बीची रुंदी काय इकडे 2y. मग इथे 2y लिहिलं. मग ए बी बरोबर खालती 2y. मग आता 2yचं 2 मायनस वायची किंमत काय 8. मग 82 16 लिहिले. मग रुंदी काय आली 16. आता काय करणार आपल्याला क्षेत्रफळ, म्हणजे इथे काय काढायचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळमध्ये काय करतो आपण लांबी गुणेला रुंदी. इथे काय केली लांबी गुणेला रुंदी. आता लांबी काय आली आपली 40 आणि रुंदी मायनस काय आली आहे 16. मग आता 40 गुणेला 16 केलं तर आपलं उत्तर काय येतं 640ची चौ एकक म्हणजे चौरसची लांबी. मग आता इथे नंतर परिमिती काय आपली परिमिती काढायची. मग परिमिती काढायला आपण काय करू 2 घेऊ पहिले ब्रॅकेटच्या बाहेर. मग नंतर लांबी प्लस रुंदी. मग इथे लांबी प्लस रुंदी घेतली. आता लांबी काय इथे 2 हे बाहेरचे 2 घेऊ. मग लांबी आहे 40 प्लस रुंदी आहे 16 लिहिलं. मग इथे 2 आता 40 आणि 16 म्हणजे 40 अधिक 16 किती होता 56. मग 2 गुणेला 56 इकडे लिहिले. आता मी इकडे लिहिते गणे तुम्हाला होत नाही. मग 2 गुणेला 56 केलं तर किती उत्तर येतं आपलं 112. म्हणजे 112 काय आलं याचं एकक आलं.